जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिलेला आहे आणि त्यासोबतच सरसकट मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या अशी मागणी सुद्धा केली आहे। अन्यथा मुंबईचं नाक कोंडू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आपल्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, ओबीसीचे नेते, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या संपूर्ण प्रक्रियेकडे नेमकं कसं पाहता? जरांगे पाटीलनी उपोषण तर मागे घेतलेलं आहे, पण त्यांनी 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे आणि सरकारला थेट अल्टिमेटम दिलं आहे। नाही, जरांगे पाटीलांनी काल सरकारशी चर्चा करून 2 महिन्याचे वेळ देऊन आंदोलन जे आहे ते यशस्वीरित्या समाप्त केलं। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन, महाराष्ट्र सरकारसुद्धा अभिनंदन करेन। पण यामध्ये जे 2-3 विषय जे समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या काय निजामकालीन जे 11,000 ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं, त्याचप्रमाणे पुढच्या 2 महिन्यामध्ये ही जी शिंदे समिती जी आहे ती आणखीन नोंदी तपासणार आहेत आणि आणखीन जे काय नोंदी सापडतील त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण देण्याचा जो विषय आहे तो यापूर्वीच आम्ही मान्य केलेला आहे आणि याची आम्ही संमती दिलेली आहे। त्याचप्रमाणे दुसरा जो विषय जो आलेला आहे की राज्य मागासवर्गीय आयोगाला जो आहे त्यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला मागासवर्गीय त्यांना करण्यासाठीचं जे सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहेत, त्याचं सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आमचं सुरुवातीपासून या महाराष्ट्र समस्त ओबीसी समाजाची मराठा समाजाला मागासवर्गीय करून त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठीचाच मूळ जो आहे त्यालाच ओबीसीची मान्यता नाही, ओबीसीचा विरोध आहे त्याच गोष्टीला। आता पुन्हा तीच गोष्ट पुन्हा समोर येत आहे की पुन्हा महाराष्ट्रावर महाराष्ट्र सरकार जे आहे त्यांना आता पुन्हा मागासवर्गीय करायचे आहेत। यापूर्वी जवळपास 5-6 आयोगांनी जे आहे हा मराठा समाज हा सामाजिक मागासलेपणा सिद्ध करू शकत नाही, हा मागास नाही अशा प्रकारचा निर्वाळा दिलेला आहे। गायकवाड कमिशनने त्यांना जबरदस्ती त्यांना सिद्ध केलं होतं की हे मागास आहेत म्हणून, परंतु सुप्रीम कोर्टात तो टिकू शकलं नाही। हे बॅकग्राऊंड आपल्या समोर असताना आणि मूळ मराठा समाजाची जी मागणी आहे ती कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता, त्याचप्रमाणे अनेक नेत्यांची, सगळ्याच नेत्यांची मागणी, सगळ्या पक्षांची मागणी आहे की ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे। पण आधी तायवाडे जे होते ओबीसी मागासवर्गीय आयोगाबद्दल त्यांनी म्हटलंय की त्यांनी आधी सांगितलं होतं की आम्ही देऊ देणार नाही, आता त्यांची भाषा बदललेली आहे। मग कसं काय बघायचं याकडे? दुटप्पी भूमिका म्हणावी तायवाडे यांची? नाही, कसं आहे याच्यामध्ये मूळ ओबीसीची मागणी काय हा महत्त्वाचा विषय आहे। ओबीसीची मागणी काय आहे की आमचं जे 27% आरक्षण जे आहे, जे मागासवर्गीय आरक्षण जे आहे ते अबाधित राहून 50%च्या वरती वेगळा करून मराठा समाजाला आरक्षण द्यायला काही हरकत नाही, ही आमच्या सकट सगळ्याच ओबीसी नेत्यांची हीच भूमिका राहिलेली आहे। पण आता जो विषय समोर आलेला आहे की पुन्हा मागासवर्गीय त्यांना डिक्लेअर करायचं, का आता 5 वर्षापूर्वीच त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे। आता 5 वर्षामध्ये पुन्हा एखादा समाज मागासवर्गीय होऊ शकतो का? कारण सामाजिक मागासलेपण हे इतकं सोपं नाही की निकष की 5 वर्षात तुम्ही बदलू शकता। म्हणजे पुन्हा पुन्हा मराठा समाजाला त्याच दिव्यातून परत हे सरकार घालू पाहते अशी आमची धारणा झालेली आहे। आमची विनंती आहे राज्य सरकारला, मराठा समाज नेत्यांना, सगळ्याच पक्ष नेत्यांना की मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी कुणाचं दुमत नाही आहे। फक्त ओबीसीला धक्का लागता कामा नये आणि तो लागायचा नसेल तर 50%ची कॅप जी आहे ती उठवावी। नाही, पण ओबीसी महासंघाने जी भूमिका घेतलेली आहे की मराठ्यांना मागासवर्गीय जर समाजानं डिक्लेअर केलं, मागासवर्गीय आयोगानं जर त्यांना मागास डिक्लेअर केलं तर ओबीसीतून द्यायला काही हरकत नाही, अशा प्रकारची जी विधानं येत आहेत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? तायवाडे आधी वेगळं म्हणत होते, आता वेगळं म्हणतायत, तुम्ही तायवाड्यांच्या विधानांशी सहमत आहात का? नाही, यापूर्वी ही भूमिका समस्त ओबीसी समाज नेत्यांनी स्पष्ट केलेली आहे की मराठा समाज हा मागासवर्गीय नाही आणि जर समजा एखाद्या आयोगानं पुन्हा त्यांना मागासवर्गीय केलं तर पुन्हा ते कोर्टात चॅलेंज होणारच आहे ना, कारण गायकवाड कमिशननं त्यांना मागासवर्गीय डिक्लेअर केलं, कोर्टात चॅलेंज झालं, टिकलं नाही आहे। म्हणून हा हे जे सगळा प्रकार सुरू आहे हा प्रकार आता थांबवला पाहिजे आणि महाराष्ट्रात शांतता स्थापित व्हायची असेल तर मराठा समाजाच्या ह्या आरक्षणाकडं सर्वांनी पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे। हा मागासवर्गीय नाही, हे सत्य आहे, फॅक्ट ऑन रेकॉर्ड आहे, अनेक कमिशनच्या ह्याच्यातून आलेला आहे। मग आता दुसरा जो मार्ग आहे की 3 दिवसात केंद्र सरकार जे आहे EWS आरक्षण देऊ शकतं घटनादुरुस्ती करून, मग हे मराठा समाजाला स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास असा एखादा वर्ग करून वेगळं आरक्षण का देऊ शकत नाही? ते जर केलं तर मराठ्यांचा प्रश्न मिळेल महाराष्ट्रातला, ओबीसींचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मिटून जाईल। कारण 50%ची एकदा मर्यादा ओलांडली की ओबीसीचं आता कसं झालं, ओबीसी 60% समाज महाराष्ट्रामध्ये 27% आरक्षण आहे, त्यामुळे इतकी भाऊगर्दी झाली आहे की त्यामुळं ओबीसीना असं ते अपुरं पडतं आहे। ओबीसीना वाढ देता येईल, मराठा समाजाला सुद्धा अधिकचं आरक्षण देता येईल, राजस्थानमधल्या जाटांचं सुद्धा किंवा गुजरांचं सुद्धा हे होऊ शकेल, पाटीदारांचा प्रश्न मिटू शकेल, कापूंचा प्रश्न मिटू शकेल, अशा प्रकारे
देशात ह्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे हा एकदा कायमस्वरूपी निकाली देईल. म्हणून सर्वांनी या दिशेनं प्रयत्न करून हे जर केलं तर या समाजामध्ये ओबीसी आणि मराठा समाजाचा आता जो वाद निर्माण झाला आहे तो वाद होणार नाही. आणि एकंदरीत मराठा समाज हा मागासलेला नाही, त्याला ओबीसीत घालण्यासाठी ओबीसींचा हा पहिल्यापासून विरोध आहे, यापूर्वी विरोध आहे, आताही राहणार आणि पुढेही राहणार आहे. नक्कीच. पण जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं अल्टिमेटम दिलं आहे, तुम्हाला वाटतं की सरकार 2 महिन्यामध्ये ठोस पावलं उचलेल आणि आरक्षण देईल, आणि आरक्षण जर दिलं तर ओबीसी समाजाची आणि ओबीसी महासंघाची नेमकी भूमिका काय असेल? ओबीसी जनमोर्चा म्हणून आमची जी हे आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, फक्त ओबीसी समाजाला 50% आतमध्ये त्यांना मागासवर्गीय करून देऊ नये ही आमची मूळ भावना आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर देणार असेल तर आमचं काही म्हणणं नाही आहे. जसं देवेंद्र फडणवीस सरकारने कायदा करून त्यांना 16% दिलंच होतं ना, त्याला आम्ही कुठे विरोध केला? किंवा नारायण कमिटीने त्यांना आरक्षण दिलं होतं, त्यालाही आम्ही विरोध केला नाही आहे. त्यांच्या 58 मोर्चावर मी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा अशा प्रकारेच हा प्रश्न सुटू शकेल. त्यांना जबरदस्तीने त्याला मागासवर्गीय डिक्लेअर करायचं आणि पुन्हा ओबीसीत घालायचं आणि पुन्हा 2 समाजामध्ये ते निर्माण होईल, अशा प्रकारचं जे आहे अशा प्रकारचं कुठलंही प्रयोजन जे आहे तर सरकारने करू नये किंवा इतर नेत्यांनी सुद्धा अशा प्रकारचे हे करू नये अशी माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. शेवटचा प्रश्न आहे, जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतली आहे, तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांना? नाही, जरांगे पाटलांचं मी यापूर्वीच अभिनंदन केलेलं आहे की एक सर्वसाधारण मराठा समाजातला एक तरुण जो आहे त्याने सरकारला अक्षरशः वेठीस आणलेला आहे. आणि आता जो त्यांनी 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे, ह्या 2 महिन्यामध्ये सरकारने त्यांना आता कशाप्रकारे हे करते मला माहीत नाही, पण क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे त्या माध्यमातून जर त्यांचं गेलेलं आरक्षण जे आहे ते जर टिकवता आलं सरकारला तर मग मात्र मराठा समाजाचा प्रश्नसुद्धा आहे त्या माध्यमातून सुद्धा तो सुटू शकतो. आणि मी जर सुटला तर मग जरांगे पाटलांचं मी अभिनंदन करेन, मराठा समाजाचं सुद्धा मी अभिनंदन करेन. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अण्णा, तर आपण पाहिलं की अण्णांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. त्यासोबतच त्यांनी म्हटलेलं आहे की मराठ्यांना मागास जरी केलं तरी ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी त्यांचा कायम विरोध असेल आणि त्यासाठी प्रसंगी ते रस्त्यावर सुद्धा उतरतील. आता नेमका प्रश्न असा आहे की मराठ्यांना सरकार आरक्षण कसं देणार, कोणत्या कोट्यातून देणार, आणि जर दिलं तर मग भूमिका नेमकी काय असेल, हा वाद वाढेल की चिघळेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.